हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 77. ज्ञानात गलित कर्मायो लोकदृष्ट्यापि कर्मकृत नाप्नोत्यवसरं कर्तुं वक्तुमेव न किंचन. भावार्थ, ज्याची कर्मे ज्ञानाने जाणून गळून गेली आहेत तो लोकांच्या दृष्टीने कर्मरत असतो, परंतु त्याला कधी काही करायची किंवा बोलायची आवश्यकता असत नाही. हा श्लोक मोठा विलक्षण आहे. तमाम मुमुक्षूंना, साधकांना, योग्यांना एक चांगला आणि मोलाचा उपदेश करणारा आहे. प्रत्यक्ष उपासनेसाठी हा उपदेश फार उपयुक्त आहे. आपली आध्यात्मिक प्रगती किती उंचीवर गेली पाहिजे त्याची चांगली कल्पना करून देणारा हा श्लोक आहे. ज्ञानाने जाणून उमजून कर्म करणे हे फार महत्त्वाचे आहे. गरज, संस्कार, नाईलाज, जबरदस्ती, वेळ जात नाही किंवा अशा काही कारणाने कर्म करणारे अनेक जण असतात. त्यात तडजोड असते. ते उत्स्फूर्तपणे केलेले कर्म असत नाही. ते आवडीने किंवा गोडीने केलेले कर्म असू शकत नाही. ते कर्मभाव उदित होऊन केलेले कर्म असू शकत नाही. परंतु कर्म जर ज्ञानाने जाणून बुजून केले तर त्या कर्माचा योग होतो. तेथे बाह्य जगताचा विचार करता कर्म केले असेच भासमान होते, परंतु कर्मयोग्याचा विचार करता तो कर्म करत आहे असे त्याला वाटतही नाही. एका बाजूला काही घडत आहे आणि त्याला तो निमित्त होत आहे इतपतच त्याला समज असते. अंतःकरणात तो सदा अलिप्त साक्षी असतो. त्या कर्माचा कर्मभाव, त्या कर्माचा कर्तेपणा, त्या कर्माचा अहंकार त्याला नसतो. काही कर्म झाले आहे हाच भाव गळून जातो. तो त्या कर्माकडे त्रयस्थ भावनेने पाहतो. सर्वसामान्यपणे कर्म करायला इतर काही कर्म करावे लागते, काही बोलावे लागते, ऐकावे लागते. थोडक्यात एक कर्म करायला इतर मार्गाने कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये वापरावी लागतात, परंतु सरळ ते मूळ कर्म काही होत नाही. याचे आपल्याला बाळकडू पाजले जाते आणि आपणही पुढील पिढीला तेच करत असतो. लहान मुलाला त्याने जेवावे म्हणून अनंत लोभ प्रलोभने दाखवली जातात. मुलांनी अभ्यास करावा म्हणून त्यांना अनेक आकर्षणे दाखवली जातात. तेव्हा कोठे ते गुणी बाळ अभ्यास करते आणि आमिषाची वसुली करते. आपल्याला झोपायचे आहे परंतु झोप आली, अंथरुणावर आडवे झालो आणि झोप लागली असे होत नाही. आपण पुस्तक वाचत झोपी जाण्याचा प्रयत्न करू, जप करत झोपी जायचा प्रयत्न करू, दूरदर्शन पाहत झोपी जायचा प्रयत्न करू, परंतु सरळ झोपी जाऊ शकणार नाही. पती पत्नीत रुसवा फुगवा झाला की ती सरळ वादविवाद घालून संवाद साधणार नाही. प्रथम अबोला वस्तूंची आपटापट, मग घालून पाडून बोलणे, वाभाडे काढणे आणि मग मूळ वादावर कडाक्याचे भांडण आणि मग समझोता. कोणाची स्तुती केली की ते हरभऱ्याच्या झाडावर चढतात आणि कामे करतात. जरा जास्त पैसे पगारापेक्षा निराळ्या मार्गाने दिले की कामे करतात. आपल्याला काही काम करायचे आहे आणि ते आपल्याकडून होत नाही असे लक्षात येताच ते कसे होईल यासाठी प्रयत्न न करता काही जण ते काम करणेच सोडून देतात. दग्धभू धोरण, त्या कामाशिवाय जगायचे हीच त्या कामाची पूर्तता. यात आता निसर्गही मागे राहिलेला नाही. तो जमीन, हवा, पाणी, प्रकाश यावर वाढत नाही. बागेत शास्त्रीय संगीत लावले की भाजी, फळे, फुले दुप्पट चौपट येतात. माळी आला की झाडे डोलू लागतात. लाकूड तोड्या आला की विलाप करू लागतात. कुत्री मांजरे त्यांना खाऊ पिऊ घालणाऱ्या सभोवती शेपटी वळवळून पिंगा घालतात. गाई गुरे त्यांना वैरण पाणी देणाऱ्याचा शब्द ऐकला की लगेच हंबरून साथ घालतात. तेव्हा राजा जनका, तुझा साक्षात्कार कसा आहे ते तपासून पहा. तुझी परमात्मा प्राप्ती याच प्रेरणेने असू दे. हरिओम.